एबीपी माझानं अकोला जिल्ह्यातील उगवा गावातील पाणी टंचाईचं भीषण आणि दाहक वास्तव समोर आणल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली। अजित पवारांनी यासंबंधी अमोल मिटकर यांच्याशी संवाद साधला, पाणी टंचाईची परिस्थिती जाणून घेतली। दरम्यान लवकरच उगवा गावासह जिल्ह्यातील पाणी टंचाईचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावणार असल्याचं आमदार अमोल मिटकर यांनी सांगितलं। आज उगवा गावाचं पाणी समस्येचं भीषण वास्तव जे आहे ते एबीपी माझानं दाखवलं आणि याच बातमीची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याने त्यांनी या संदर्भात आमदार अमोल मिटकर यांना फोन केलाय। आमदार अमोल मिटकर आपल्यासोबत आहेत। नेमकं दादांचं तुमच्याशी काय बोलणं? आज एबीपी माझानी उगवा जे अकोला जिल्ह्यामधील बाळापूर विधानसभेमधलं एक महत्त्वाचं गाव आहे। 69 खेडी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ते गाव येतं आणि एक भीषण वास्तव की जिथे लोकांना पाणी विकत घ्यावं लागतं आणि त्याला कुलप सुद्धा लावावी लागतात, अशी परिस्थिती। एकीकडे केंद्र सरकार राज्याच्या पाणी पुरवठा विभागावर प्रचंड पैसा खर्च करत असताना अकोला जिल्ह्यामध्ये अशी भीषण वास्तवता हे पहिल्यांदा एबीपी माझा या चॅनलच्या माध्यमातून आपण स्वतः ग्राउंड रिपोर्ट दाखवला आणि त्याची दखल वरच्या पातळीवर घेतल्या गेली। दादांकडून मकरंद आबा जे आहेत मदत व पुनर्वसन मंत्री यांना पण तसे निर्देश दिल्याचं मला कळलं। त्यामुळे तात्काळ त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा यांना संपर्क साधून जिल्हाधिकारी अकोला यांच्याशी त्याबाबत बोलणार असल्याचं कळवलं। त्याचप्रमाणे आमदार म्हणून आमच्या सगळ्या महायुतीच्या कदाचित मला तर फोन आला आणि आपल्या चॅनल म्हणजे सर्वांना तर सांगितलंय आणि आपल्या चॅनलनी ते दाखवल्याबद्दल त्याची दखल राज्य सरकारने घेतली, त्याबद्दल मी एबीपी माझाचे आभार मानतो। एबीपी माझाची हाक आणि अजितदादांची संवेदना यातून उगववासियांच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो भविष्यात लवकरच सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करण्याची जी आहे ती सर्व गावकरी अपेक्षा व्यक्त करतात। उमेश रोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।